तर फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची आहे युजिंग युजर डिफाईन्ड फंक्शन, फंक्शनचे यूज करून युजिंग सी प्रोग्रामिंग. तर सी यूज द स्टँडर्ड लायब्ररी stdi.h. फंक्शन थ्रू आपल्याला स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची. तर फंक्शन डिक्लेअर करताना फंक्शनचा रिटर्न टाईप इंटिजर, काय नावाचं फंक्शन क्रिएट करतो मी, लेंथ नावाचा. कोणाची लेंथ फाइंड आउट करायची, स्ट्रिंगची. फंक्शनचा पॅरामीटर स्ट्रिंग, स्ट्रिंग व्हेरिएबल ए नावाचा पॅरामीटर डिक्लेअर केला. फंक्शन डिक्लेअर करताना नेहमी सेमीकोलन दिला जातो. मग फंक्शन जेव्हा कॉल होईल फंक्शनमध्ये स्ट्रिंग पास केली जाईल आणि गिवन जी स्ट्रिंग असेल त्या स्ट्रिंगची काय काढायची आपल्याला, लेंथ, युजिंग युजर डिफाईन फंक्शनने. तर एक्झिक्युटेबल बॉडी मेन बॉडी असते. मेन बॉडी आपण नंतर बघू, पहिल्यांदा फंक्शनचं लॉजिक इम्प्लिमेंट करून घेऊ. फंक्शनचा रिटर्न टाईप इंटिजर आहे. फंक्शनचा रिटर्न टाईप जर इंटिजर असेल तर इट शुड रिटर्न द व्हॅल्यू रिटर्न करून देतो. कन्सिडर करा फंक्शनला कॉल करू तेव्हा स्ट्रिंग याच्यामध्ये येणार आहे. आलेल्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची आहे. तर कोणत्याही व्हॅल्यूची लेंथ इनिशियली किती असणार आहे, 0. 1/1 कॅरेक्टर रीड करण्यासाठी काय घेतोय मी, आय. तर स्ट्रिंग कोणामध्ये आलेली, सपोज ए ह्या व्हेरिएबलमध्ये. तर 1/1 कॅरेक्टर रीड करताना आय इनिशियलाइज करून स्टार्ट केला 0. ए ऑफ आय, आयची व्हॅल्यू 0 पोझिशनची स्ट्रिंग नॉट इक्वल टू काय नको आहे, नल नको आहे. नल नसेल तर आयची व्हॅल्यू 1 काय होत चालेल, इंक्रीज. टिल टू इनसाइड जाईल, कंडिशन ट्रू असेल. फॉरमध्ये कंडिशन ए ऑफ आय, आयची व्हॅल्यू 0 पोझिशनला जो कॅरेक्टर असेल तो नल जर असेल तर कंडिशन फॉल्स होईल. नल नसेल तर इनसाइड जाईल, त्या लेंथची व्हॅल्यू 1 काय आली पाहिजे, इंक्रीज. टिल टू हा लूप चालूच राहील. कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस आलेली लेंथ व्हेरिएबलमध्ये राहील. फंक्शनचा रिटर्न टाईप इंटिजर असेल तर इट शूड रिटर्न द व्हॅल्यू, आलेली लेंथ तो काय करेल, रिटर्न करून देईल. फंक्शनवरती डिक्लेअर केलेलं आहे, फंक्शन इम्प्लिमेंट केलेलं आहे. एक्झिक्युटेबल मेन बॉडीमध्ये स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी मी स्ट्रिंग व्हेरिएबल घेतो आहे ए नावाचा, त्याला साईज अलोकेट केली 100. तर फर्स्ट एंटर द एनी स्ट्रिंग, एंटर द एनी स्ट्रिंग. एंटर केलेली स्ट्रिंग गेट एस फंक्शन थ्रू कोणाला असाइन केली, एला. एमध्ये जी स्ट्रिंग स्टोअर आहे ती स्ट्रिंग पास बाय द फंक्शनमध्ये पास करायची आणि फंक्शन आपल्याला नोन आहे, फंक्शन व्हॅल्यू काय करतं आहे, रिटर्न करतं आहे. तर व्हॅल्यू रिटर्न येणार आहे म्हणून मी स्टेटमेंट मेन फंक्शनमध्येच देतो. द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू कुठं प्रिंट करेल, %d वरती आलेली लेंथ. फंक्शनला कॉल करायचं आहे. तर फंक्शनला कॉल केलं आणि फंक्शनमध्ये पास बाय द व्हॅल्यू, कोणाची व्हॅल्यू पास केली, एंटर केलेली स्ट्रिंग एमध्ये एची स्ट्रिंग पास बाय द फंक्शन कॉल झालं म्हणजे तो इकडे येईल, लॉजिक एक्झिक्यूट होईल, आलेली लेंथ रिटर्न इथेच जाईल. आलेली लेंथ ह्या साईनला तो काय करेल, प्रिंट करेल. रिटर्न 0, टर्मिनेट द मेन फंक्शन टर्मिनेट करतोय. मग एंटर केलेल्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची युजिंग युजर डिफाईन फंक्शन थ्रू. तर ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय. तर एंटर द एनी स्ट्रिंग टाकतो मी हाय अमोल. हाय अमोल ह्या स्ट्रिंगची लेंथ 2 + 4 6 मध्ये एक स्पेस जातोय, तर स्पेसला अस्की व्हॅल्यू असते. तर लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू किती कॅल्क्युलेट झाली पाहिजे, 7 कॅल्क्युलेट झाली पाहिजे. ओके.